आपल्याला काय सांगतं आपण त्याकडे कान देऊया. हे देव बाप्पा, आम्ही आता जे काही वचन घेऊ, हे परमेश्वरा, आम्ही म्हणत आहे की आजच्या या वचनांद्वारे तू आमच्याशी बोल. आज तुझी लेकरं तुझ्या पायाजवळ बसलेले आहेत. तुझ्या लेकरांच्या प्रार्थना तू नेहमी ऐकतो प्रभू, म्हणून धन्यवाद देते प्रभू. आजही परमेश्वरा या वचनांद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांशी बोल, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांचा जीवन आशीर्वादित कर, तुझ्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर, तुझ्या शांतीने भर, त्यांच्या निराशा दूर कर प्रभू. मी त्या येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. तर पाहूया आपण देवाच्या वचनामध्ये, आपण पाहूया का आपण देव आपल्याशी काय बोलतोय. सर्वांनी वचनाकडे लक्ष द्या. बघा, बायबलमध्ये दिलेलं आहे पेत्राचं पुस्तक. आपण जाणार आहोत पेत्राचं पुस्तक मध्ये, पेत्राचं पत्र यामध्ये पाहणार आहोत. काढू सर्वांनी. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचनामध्ये जाणार आपण. कशा प्रकारे देव आमच्या चिंता दूर करतो, देव आमची काळजी घेतो. 1 पेत्र 5वा अध्याय. तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांस कृपेचं दान करतो. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा. काय पांघरा तुम्ही? नम्रता पांघरलेले, म्हणजे तुम्ही नम्र व्हा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस तो कृपेचं दान देतो. कृपेचं दान कुणासाठी आहे? गर्विष्ठांचा देव काय करतो? विरोध करतो, पण नम्र लोकांस काय करतो? कृपेचं. आज आम्हाला परमेश्वराने सांगितलेलं आहे का तुम्ही नम्र व्हा. काय व्हा? जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, एक गर्विष्ठ आणि एक नम्र. गर्विष्ठ म्हणतो मला देवाची गरज नाही. देव काय करणार आहे? देव थोडं मला पाहतोय. देव जर माझ्या जीवनात असतं तर असं झालं नसतं. देव माझ्या जीवनात असता तर तसं झालं नसतं. गर्विष्ठ म्हणतो मला देवाची गरज नाही, मला देवावर विश्वास ठेवायचा नाही. पण बायबल सांगतं की, म्हणून बायबल सांगतं का देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांस तो कृपेचं दान देतो. कृपा कुणासाठी आहे माहिती? कृपा नम्र लोकांसाठी आहे. कुणासाठी आहे कृपा? नम्र लोकांसाठी कृपा आहे. आणि ती कृपा आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळवून देते. आम्ही देवाकडे विश्वासाने जे काही मागतो ते आम्हाला देतो. बघा, दादागिरी करून कुणी मागितलं काही कोणाला, तर तो माणूस जर सध्या दादागिरी करणारच असेल तर देणार नाही. जा रे, अजिबात देणार नाही तुला, असं तो म्हणेल. पण एखादा व्यक्ती समोरच्या मनुष्याला, जेव्हा तो पण नम्र आहे, हे मला अशा अशा गोष्टीची गरज आहे, दे ना मला, तो काहीही करून त्याला दे, तो काहीही करून त्याला दे. आज आम्हाला या वचनातून एक गोष्ट शिकायचंय. नम्र हृदयाने देवाजवळ या. देवाला म्हणा की प्रभू मला तुझी गरज आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझी प्रार्थना ऐकशील. देव आमचा विश्वास पाहतो आणि देव आमची नम्रता पाहतो. तुमच्या जीवनात चिंता चमत्कार व्हावा, देव तुमची प्रार्थना ऐकावा, देव तुमचं चिंता दूर करावा, देव तुमची निराशा दूर करावा, देव तुमचे आजार बरे करावा, असे जर वाटत असेल तर देवाला एक म्हणा, प्रभू मला पहिल्यांदा नम्र कर. मला काय कर? पहिल्यांदा. कारण नम्र लोकांस देव कृपा देतो, कृपेचं दान देतो. आणि ती कृपा आम्हाला सर्व प्रार्थनेचं उत्तर मिळवून देते. प्रेज लॉर्ड. ती कृपाच आम्हाला सर्व प्रार्थनेचं उत्तर मिळवून देते. आणि म्हणून पुढच्या वचनात काय दिलेलं आहे? 7वं वचन, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज लॉर्ड. तुम्ही सर्व चिंता तुम्ही त्याच्या पायाजवळ, कारण तो तुमची काळजी घेतो. एखादी चिंता का? नाही ना.
सर्व सर्व चिंता. जर आम्हाला असं वाटत आहे का आमच्या चिंता दूर व्हाव्या, तर आमच्या चिंता देवाच्या पायाजवळ टाकायला शिकलो पाहिजे. म्हणा की प्रभू, माझ्या चिंता मी तुझ्या पायाजवळ टाकतो. मी ह्या चिंतेमध्ये आहे, माझ्या जीवनात ह्या प्रकारची निराशा आहे, माझ्या जीवनात अशा प्रकारचे त्रास आहेत, मी अशा अशा गोष्टीमुळे मी दुःखी आहे. मला माहित आहे की माझी चिंता दुसरी कोण दूर करणार नाही. माझ्या घरचे लोक, माझे शेजारचे लोक, माझे नातेवाईक, माझा पैसा, माझी बुद्धी, माझं ज्ञान, कोणतीच गोष्ट माझी निराशा, माझ्या चिंता दूर करणार नाही. पण देवा, माझा विश्वास आहे की तू माझ्या चिंता दूर करायला समर्थ आहे. देवा, माझा विश्वास आहे की तू माझी काळजी दूर करायला समर्थ आहे. तुम्हाला माहिती आहे की एड्स असलेला एक मुलगा, डॉक्टरनी त्याला सांगितलं की काही दिवसातच तू मरणार आहेस. पण त्याला कोणीतरी सांगितलं का येशूकडे ये, प्रार्थना कर, तुझे रिपोर्ट बदलतील. आणि जेव्हा तो येशूकडे आला, त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या, त्याच्याकडे त्याचा रिपोर्ट होता की लास्ट स्टेजला तू आहेस, तू कधी पण मरशील. पण जेव्हा त्याने देवाचं वचन ऐकलं का मी तुला आरोग्य देईल, मी तुला दीर्घ आयुष्य देईल, मी तुझी काळजी घेतो, तुझ्या चिंता तू माझ्या पायाजवळ टाक, त्याने ईश्वर विश्वास ठेवला. तो देवाचं वचन ऐकू लागला. रोज तो देवाचं वचन ऐकायचं. देवाने कुष्ठरोग्याला बरं केलं, देवाने आंधळ्याला दृष्टी दिली, देवाने मेलेल्यांना उठवलं. रोज 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 तो देवाचा वचन ऐकायचा आणि देवावर विश्वास ठेवायचा. म्हणायचं, प्रभू तू सगळ्या लोकांना बरं करत आहे, तू मला पण बरं करशील. तू मेलेल्यांना उठवत आहे, तर तुला काय अशक्य आहे. तो कसलीही चिंता करत नव्हता. ज्या दिवशी त्याला येशू कळाला, ज्या दिवशी त्याने ईश्वर विश्वास ठेवला, त्यांनी हा तो विसरला की त्याला एड्स झालेला आहे आणि डॉक्टरनी त्याला सांगितलंय का तो मरणार आहे. ही गोष्ट तो पूर्ण विसरूनच गेला आणि त्या देवाच्या वचनामध्ये तो आनंद करू लागला का माझा देव माझ्या जवळ आहे, माझी देव माझी काळजी घेतो, माझा देव मला कधी सोडणार नाही, माझा देव मला कधी टाकणार नाही. आणि तो आनंद करायला लागला, रोज आनंद करायला लागला, रोज देवाची भक्ती करायला लागला, रोज तो देवाचं वचन ऐकू लागला, रोज तो नाचून उड्या मारून देवाची स्तुती करू लागला. एक वेळेस तो विसरून गेला की त्याला काय आजार झालाय, काय रोग झालाय. आणि काही दिवसांनी त्याला ऑटोमॅटिक असं त्याच्या लक्षात आलं की मला जो काही त्रास होत होता तो पूर्ण निघून गेलाय. आणि त्यानंतर तो पुन्हा चेकअपला गेला. तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा, त्याचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आला. डॉक्टर म्हटला की होऊ शकतो तुझा रिपोर्ट नॉर्मल, कसं काय येऊ शकतो, असं होऊ शकत नाही, काय तू तोच आहेस का ज्याला एड्स सांगितलं होतं. तो म्हटला हा. मग हे कसं काय झालं. तो म्हणतो, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो त्या देवाने मला जीवन दिलं, त्या देवाने मला आरोग्य दिलंय, त्या देवाने मला बरं केलंय. आज आम्ही काय करतो, आम्ही देवापेक्षा जास्त डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आम्ही देवापेक्षा जास्त आम्ही आमच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो, देवापेक्षा जास्त आम्ही आमच्या ज्ञानावर विश्वास ठेवतो, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवतो, स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. पण आम्ही अशा देवावर विश्वास ठेवत नाही जो आम्हाला ताकद देतो, ज्ञान देतो, बुद्धी देतो, समज देतो. आज कितीतरी लोक मेंटल हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत किंवा ते वेड्यासारखे काम करत आहेत, वेडे झालेले आहेत. हे वेडे लोक देवाने का ठेवले तुम्हाला माहितीये. लोकांनी स्वतःच्या बुद्धीवर भाव ठेवू नये, स्वतःच्या ज्ञानावर भाव ठेवू नये. कितीतरी वेडे लोक मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पुण्यामध्ये अनेक ठिकाणामध्ये पाहायला मिळतील. त्यांना कळत नाही, ते दगडे मारतात, ते केस ओढतात, ते कुणाच्या अंगावर थुकतात. त्यांना कळत नाही, कारण की त्यांना बुद्धीच नाहीये, त्यांना समजच नाहीये ते असं का करत आहेत. आज देवाने आम्हाला ज्ञान दिले, बुद्धी दिली आहे, समज दिले, पण आम्ही आमच्या बुद्धीवर भरोसा नाही ठेवला पाहिजे.
बायबल सांगतं की स्वतःच्या बुद्धीवर टेकू नको. काढूया आपण ते वचन, नीतिसूत्र वचन काढूया. 3रा अध्याय नीतिसूत्र 3रा अध्यायामध्ये जाऊया. प्रभू म्हणतो तू स्वतःच्या बुद्धीवर टेकू नको. देवाला असे लोक नाही आवडत जे स्वतःच्या बुद्धीवर टेकतात. काढूया आपण वचन, नीतिसूत्र 3रा अध्याय. काढलं वचन. 5वं वचन वाचा कोणीतरी. तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेव, आपल्याच बुद्धीवर टेकू नको. तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराच्या ठाई काय ठेव? भरोसा. आपल्याच बुद्धीने टेकू नको. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. आपल्याच बुद्धीवर टेकू नको. जर तू बुद्धीवर तुझ्या टेकलास तर देव म्हणतो ठीक आहे ना, कर तुला काय करायचं ते, तुझी मर्जी, मी तुझ्यासाठी काय नाही करू शकत. देव म्हणतो मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही, कारण की तुझी चिंता तुझी काळजी तू माझ्या पायाजवळ कधी टाकतच नाही. आज आम्ही ते सगळे जे बसलेलो आहोत सर्वजण स्वतःच्या बुद्धीवर नाही देवावर टेकणारे आहोत. देवावर भरोसा ठेवणार आहे. आमच्या सिस्टरांना घर मिळणं अशक्य होतं. स्वतःचं घर जेव्हा त्या रेंटच्या घरात भाड्याच्या घरात राहत होते त्यांच्याकडे पैसा पण नव्हता. आणि त्यावेळेस आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं की देव तुम्हाला स्वतःचं घर देतोय. पैसा नसताना त्यांना सांगितलं का आता तुम्ही ह्या घरातून स्वतःच्या घरात जाल. त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता, पण देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. देवाने त्यांचे शब्द ऐकले. देवाने त्यांचा विश्वास पाहिला. देवाने पाहिलं का हे स्वतःच्या बुद्धीवर नाही टेकत आहे, माझ्यावर विश्वास ठेवत आहे. आणि देवाने त्यांना खरोखर ह्या दिवसांमध्ये स्वतःचं घर दिलं. देवाला म्हणा की मला स्वतःच्या बुद्धीवर नाही राहायचं. प्रभू तू माझी प्रार्थना ऐकशील, तू माझी इच्छा पूर्ण करशील, तू माझे आजार बरे करशील, तू माझ्या लेकराला आरोग्य देशील, तुझ्याद्वारे माझा लेकरू दीर्घायुष्य जगेल. स्वतःवर भरोसा ठेवू नका. देवाच्या स्वतःच्या बुद्धीवर टेकू नका. देवावर भरोसा ठेवा. तू आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवू नको. तू आपल्या बुद्धीवर टेकू नको. सर्व हृदयाने परमेश्वरच्या ठाई भरोसा ठेव. आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे. सर्व हृदयाने आम्हाला परमेश्वरावर काय ठेवायचं आहे? भरोसा ठेवायचा आहे. आज असाच एक वेडा मनुष्य बायबलमध्ये दिलेला आहे. तो स्वतःला दगडाने ठेचून घेत होता. अंगावरचे कपडे पण काढून टाकायचा. इकडं तिकडं तो पळत होता. लोक त्याला काय करायचे? धरून बांधून आणायचे आणि घरामध्ये साखळ दंडाने तो बांधून ठेवायचे. त्याला साखळ दंड, लोखंडाच्या साखळ्या त्याला बांधून ठेवायचे. पण तो साखळा दंड तोडून तो कब्रस्तानात किंवा जंगलात पळून जायचा. आणि प्रभू येशू त्याच्या जीवनात एक दिवशी आला. प्रभू येशू त्याच्या जवळ आला. काढूया आपण ते वचन की कशी अवस्था मनुष्याची झाली होती. आणि आजही मनुष्य अशा अवस्थेमध्ये आहे. काढू आपण वचन. आपण एका वचनात जाणार आहोत. लूक शुभवर्तमान. कशी अवस्था या मनुष्याची झाली होती, पण येशूने त्याला बरं केलं आणि येशूने त्याला एक चांगलं जीवन दिलं. बघूया. काढू वचन. लूक शुभवर्तमान या वचनामध्ये एक मनुष्य असा होता की बायबलमध्ये दिलेला आहे का त्याला दुष्ट आत्मे लागले होते. लूक शुभवर्तमान 8वा अध्याय आणि आपण 26 वचनापासून वाचूया. गालिलाच्या समोरील गर्सेकरांच्या देशात तो पोचला. तो जमिनीवर उतरला तेव्हा नगरातील कोणी एक माणूस त्याला भेटला. त्याला पुष्कळ भूते लागली होती. तो बऱ्याच काळापासून काही वस्त्र नेसलेला नव्हता आणि घरात न राहता थडग्यांमध्ये राहत होता. हा माणूस कब्रस्तानामध्ये राहत होता. कुठं राहत होता? स्मशानभूमीमध्ये राहत होता. कुठे राहत होता? घरात न राहता स्मशानभूमीत राहायचा. अंगावर कपडे पण ठेवत नव्हता. म्हणजे हा किती मेंटल किंवा किती वेडा झालेला होता बघा. आणि बायबलमध्ये दिले त्या ठिकाणामध्ये, त्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला. पुढे काय झालं? 28 वचन. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला आणि त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध?
मी तुला विनंती करतो, मला पिडू नको. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघून जाण्याची आज्ञा करीत होता. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळा धरले होते आणि लोक त्याला पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी बेड्यांनी बांधत असत आणि तो बंधने तोडून भूताकडून रानामध्ये हाकलून लावला जात होता. भूत म्हणजे अशुद्ध आत्मे. बायबल सांगतो येशू त्या मनुष्याच्या जवळ आला जो अशुद्ध आत्म्यांकडून पिडलेला होता. जेव्हा तुम्ही येशूच्या जवळ नसता, जेव्हा तुम्ही प्रभू येशू पासून दूर राहता, देवापासून दूर राहता, तेव्हा अशुद्ध आत्मे तुमच्या जीवनात कार्य करतात, तुम्हाला पिडतात. त्यांचं एकच काम आहे, मनुष्याला पिडणे. का आमच्या जीवनात निराशा आहे? का आम्हाला कधी कधी वाटतं आमचं जीवन आम्हाला नकोसं वाटतंय? आज लोक आत्महत्या करत आहेत, लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत. आज लोक अनेक प्रकारे पिडले गेलेले आहेत. देवाची इच्छा नाहीये, परमेश्वरची इच्छा नाहीये मनुष्यांना अशी पीडा असावी, मनुष्याच्या जीवनात संकट असावी, मनुष्य आजारामध्ये राहावं, मनुष्याने आत्महत्या करावी. देवाची इच्छा आहे. परमेश्वराने मनुष्याला यासाठी निर्माण केलं होतं कारण त्याला सर्व प्रकारचे सुखामध्ये ठेवण्यासाठी, शांतीमध्ये ठेवण्यासाठी. म्हणून बायबल सांगतं, प्रभू आज पण म्हणतो की तुझी काळजी मी घेतो, तुझ्या चिंता माझ्या पायाजवळ टाक, मी तुझी काळजी घेतो. देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जनास कृपेचं दान देतो. जो व्यक्ती ज्याला देवाची गरज आहे, जो देवाजवळ येतो, तो देवाच्या कृपेचं दान पावतो. जेव्हा हा अशुद्ध आत्मे लागलेला मनुष्य, त्याला अनेक पीडा होत्या, तो घरात राहत नव्हता, अंगावरचे कपडे पण ठेवत नव्हता, तो त्या कब्रस्तानमध्ये, त्या स्मशानभूमीमध्ये राहत होता. आणि येशू जेव्हा त्याच्या जवळ आला, येशूने पाहिलं की याच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत. अशुद्ध आत्म्यांचं कामच आहे मनुष्याला पिडणं, मनुष्याचा नाश करणं. आणि येशूने जेव्हा पाहिलं, येशू त्याच्यामध्ये अशुद्ध आत्म्यांना बोलू लागला, याच्यामधून निघून जा, याच्यामधून निघून जा. तेव्हा त्या अशुद्ध आत्मे काय म्हटले की मी तुला विनंती करतो, हे देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध, मला पिडू नको. त्या अशुद्ध आत्मे त्याच्याद्वारे प्रभू येशूशी बोलतात की तुझा माझा काय संबंध आहे, मला पिडू नको. तुम्हाला माहिती आहे अशुद्ध आत्म्यांना घर नाहीये, मनुष्याचं शरीर त्याचं घर आहे. तुम्हाला असं वाटेल कसं काय बरं? मला सांगा ना. दारू पिणं वाईट आहे, चुकीचं आहे, तरी माणूस करतो की नाही? दारू पिणारा पण म्हणतो हे चुकीचं आहे. गुटखा खाणं, तंबाखू खाणं, याच्याद्वारे लिहिलेलं असतं तंबाखूच्या पुडीवर हे खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो, तरी पण ते माणूस खातो. त्याला माहिती आहे हे वाईट आहे, तरी तो करतो. पण त्याच्यामध्ये ते अशुद्ध आत्मे त्याला करायला लावतात, कारण तो पूर्णपणे अशुद्ध आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असतो. एकतर तुम्हाला देवाचा आत्मा चालू शकतो, नाहीतर अशुद्ध आत्मे चालू शकतात. ते पूर्ण आमच्यावर नियंत्रण घेतात. या मनुष्याला पण ते अशात पिडत होते आणि येशू त्याला म्हटला की याच्यातून निघून जा. आणि तो अशुद्ध आत्मा म्हणतोय मला पिडू नको, तुझा ना माझा काय संबंध, तू माझ्यापासून दूर हो. पण बायबल सांगतं की प्रभू येशूने काय केलं, तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघून जाण्याची आज्ञा करीत होता. कारण त्याला पुष्कळ वेळा धरले, लोक त्याला पहाऱ्यात ठेवून साखळ्या बेड्यांनी बांधत असत, बंधने तोडून तो भूताकडून रानामध्ये जात होता. पण पुढे काय झालं? 30 वचन. आणि येशूने त्याला विचारलं तुझं नाव काय? त्याने म्हटले सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते सिद्धी होती आणि तो आम्हास अथांग डोहात जाण्याची आज्ञा करू नको अशी ती भूते त्याला विनंती करत होती. तेव्हा पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता आणि त्यामध्ये ते शिरायला तू आम्हाला परवानगी द्यावी अशी त्याने विनंती केली. मग तो त्यांनी परवानगी दिली आणि तेव्हा ती भूत त्या माणसातून निघून डुकरामध्ये शिरली आणि ते कळप कड्यावरून धडक जाऊन खाली सरोवरात पडला, गुदमरून मेला. मग ते कळप चालणारे पाहून पळाले आणि नगरामध्ये शेतामध्ये जाऊन त्याने सांगितले. पण जेव्हा हे झाले तेव्हा काय झाले बघा, ज्या माणसातून भूते निघाली होती
तो वस्त्र पांघरलेला, शुद्धीवर आलेला, येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांना आढळला आणि ते भ्यायले. तो पूर्ण शुद्धीवर आला. तो मनुष्य पूर्ण काय झाला? शुद्धीवर आला. तो मोकळा झाला. कपडे घातलेले, येशूच्या जवळ बसलेला आणि देवाचा गौरव करू लागला. त्याची पीडा सर्व निघून गेली. तो स्वतःला ठेचून घेत होता. त्याला साखळ दंडाने बांधलेला असताना ते साखळे दंड तोडून तो जाऊन स्मशानभूमीमध्ये राहत होता. मी नेहमी सांगत असते, मनुष्याच्या जीवनाविषयी दुष्ट आत्म्यांची आणि देवाच्या आत्म्याची दोघांची योजना आहे. म्हणून येशू म्हटला, चोर येतो चोरी, घात आणि नाश करायला, पण मी आलो आहे तुम्हाला जीवन आणि विपुलतेचं जीवन द्यायला. येशू म्हणतो तुम्हाला मी जीवन द्यायला आलोय, पण सैतान म्हणतो, दुष्ट आत्मा म्हणतो, मी तुमचा नाश करायला आलोय. म्हणून बायबल सांगतं तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. तुम्ही सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. पेत्राच्या पुस्तकामध्येच दिलेलं आहे, काढूया वचन. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल आणि तुम्ही सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून निघून जाईल, पळून जाईल. काढूया वचन. पेत्राचं पुस्तक नाही, याकोबाचं पुस्तक, याकोबाचं पत्र 3रा अध्याय, याकोबाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 7वं वचन तुम्ही वाचा. कारण जनावरांची व पाखरांची. याकोबाचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. सैतान, दुष्ट आत्मे आम्हाला दिसत नाही, देवाला दिसतात. ते आमचा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी दिवस रात्र टपलेले आहेत. पण बायबल सांगतं की देवाच्या जवळ या. काय सांगितलेलं आहे? देवाच्या अधीन असा, पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तुम्हापासून काय होईल? जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो तेव्हा आम्ही सैतानाला अडवतो, आमच्यापासून निघून जा. लक्षात ठेवा, मला तुम्हाला घाबरायचं नाहीये. सैतानाकडे आमच्यासाठी आमचा नाश करण्याच्या योजना आहेत, पण देवाकडे आमच्यासाठी आशीर्वादित करण्याच्या, विपुल जीवन देण्याच्या योजना आहेत. कारण एक परमेश्वर आहे, आमचा निर्माणकर्ता आहे. तो आमची काळजी घेतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो नेहमी आमच्या जवळ राहतो, तो आम्हाला सोडत नाही. यासाठी की तो जो सैतान आहे, जो आमचा घात करणारा आहे, त्याच्यापासून आम्हाला त्याला सुरक्षित ठेवायचं आहे. म्हणून बायबल सांगतं, संकटाच्या समयी मी तुला लपवेल. परमेश्वर काय म्हणतो? संकटाच्या समयी मी तुला लपवेल, माझ्या पंखाखाली मी तुला सुरक्षित ठेवीन. संकट पाठवणारा दुष्ट आत्म्या आहेत. म्हणून बायबल सांगतं तुम्ही देवाच्या अधीन असा, पण सैतानाला अडवा म्हणजे तुमच्यापासून तो पळेल. देवाच्या अधीन असल्याशिवाय आम्ही सैतानाला पळवू शकत नाही. सैतानाची इच्छाच आहे की मनुष्याला पिडावं, त्याचं कामच आहे मनुष्याला पिडावं. पण जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो तो आमच्यापासून पळतो, तो आमच्यापासून पळून जातो. आज आम्ही का देवाची भक्ती करत आहोत? आज आम्ही का एकत्र आलेलो आहोत? देवाजवळ या, देवाच्या अधीन असा आणि सैतानाला अडवा म्हणजे तुमच्यापासून तो पळेल. आम्ही जेव्हा देवाच्या जवळ येतो आम्ही सैतानाला पळवतो. त्याची इच्छा आहे सैतानाची आम्हाला पिडावं. अनेक प्रकारच्या पिढेनी तो आम्हाला पिडतो. कोणाला आजार देऊन, कोणाला निराशा देऊन, कोणाला चिंतेत टाकून, कुणाला एकमेकांविषयी द्वेष निर्माण करून, भांडणं एकमेकांमध्ये आणून, एकमेकांमध्ये फूट पाडून त्याच्या जीवनातली शांती तो पूर्णपणे चोरून घेतो. अनेक प्रकारे तो मनुष्याला पिडतो. आम्हाला नाही माहिती तो आम्हाला कशा प्रकारे पिडतो, पण त्याची आम्हाला पिडणं हे एकच काम आहे. मनुष्याला पिडणं हे त्याचं एकच काम आहे.
पण जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीत असतो आमच्यापासून तो पळून जातो. आज जर तुम्हाला कळालं नसतं देवाच्या उपस्थितीमध्ये येणं किती आशीर्वादाचं आहे, तर त्यांनी तुम्हाला पिडून पिडून तुम्ही आत्महत्या केली असती. तुम्ही कधीही जिवंत राहिले नसते. नेहमी लक्षात ठेवा, अशी कितीतरी अशी वेळ असेल माणसाच्या जीवनामध्ये की त्याला एकदा तरी असं वाटलं असेल मरून जावं, आत्महत्या करावं. का बरं माहितीये? तो पिडायला बसलेला आहे सैतान आमच्या जीवनामध्ये. त्याला अडवा म्हणजे तुमच्यापासून पळून जाईल. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. नेहमी लक्षात ठेवा की सैतान आम्हाला पिडण्यासाठी आमच्या अवतीभोवती आहे, पण जेव्हा आम्ही देवाच्या अधीन होतो, देवाच्या जवळ येतो, आम्हाला देवाची कृपा मिळते का आम्ही सैतानाच्या विरोधात उभं राहावं. तो गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जणास कृपेचं दान देतो. ती कृपा आम्हाला मिळते. आम्ही देवाच्या पायाजवळ बसावं, आम्ही प्रार्थना करावी, आम्ही देवाला हाक मारावं, आम्ही देवावर सर्व चिंता आमचा भरोसा टाकावा, आमच्या बुद्धीवरच टेकू नये. ही कृपा देवापासून आम्हाला मिळते आणि आम्ही देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये त्याच्या चरणाजवळ आम्ही सुरक्षित राहतो. आमची लेकरं आशीर्वादित. म्हणून एका वचनामध्ये दिलेलं आहे, स्तोत्रसंहिता 112 अध्याय, जो देवावर भरोसा ठेवतो तो सुखी आहे. स्तोत्रसंहिता 112 अध्यायामध्ये काय दिलेलं आहे की आशीर्वादित आहेत ते लोक, सुखी आहेत ते लोक. काढू स्तोत्रसंहिता 112 आणि आपण मग प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. स्तोत्रसंहिता 112 वाचूया. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या आज्ञामध्ये फार संतोष पावतो तो सुखी आहे. जो पुरुष किंवा जी स्त्री परमेश्वरचं भय धरते, त्याच्या आज्ञांमध्ये म्हणजे त्याच्या वचनांमध्ये संतोष पावते, ती सुखी आहे. तुझं वचन हो देवा, तुझं वचन ना खरोखर चांगलं आहे. तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवते. तुझ्या वचनासाठी तुला धन्यवाद देते. जो त्याच्या वचनांमध्ये संतोष पावतो तो सुखी आहे. आणि म्हणून देवाचं वचन पुढे काय सांगतं, पृथ्वीवर त्याची संतती बलिष्ठ होईल, सरलांचा वंश आशीर्वादित होईल, धनसंपत्ती त्याच्या घरात राहतात, त्याचे न्याय पण सर्व काळ टिकते. जो देवाच्या वचनांमध्ये संतुष्ट पावतो तो सुखी आहे. पृथ्वीवर त्याची संतती बलिष्ठ होईल. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की देवावर भरोसा ठेवणं आणि देवाच्या जवळ राहणं किती गरजेचं आहे, किती आशीर्वादाचं आहे. देव आम्हाला कृपेचं दान देतो. प्रेज लॉर्ड. देव आम्हाला कृपेचं दान देतो आणि ते कृपेचं दान आम्हाला त्या दुष्टापासून दूर ठेवतो, दुष्टापासून सुरक्षित ठेवतो. दुष्ट आमच्या विरोधात काही करू शकत नाही. तो मनुष्य पिडलेला होता, अशुद्ध आत्मे त्याच्यामध्ये होते, ते त्याला साखळदंडाने बांधत होते लोक, तरी ते साखळदंड तो तोडून कुठं जात होता, स्मशानभूमीमध्ये. पण येशू जेव्हा आला, येशूने त्याच्यामधले दुष्ट आत्म्यांना बाहेर काढली. सर्व सैन्य होते दुष्ट आत्म्यांचं. आज आमच्यामध्ये किती दुष्ट आत्मे आहेत माहिती तुम्हाला? भांडणाचा आत्मा आहे, रागाचा आत्मा आहे, द्वेषाचा आत्मा आहे, निराशाचा आत्मा आहे. हे चांगले आत्मे आहेत का वाईट आत्मे? सांगा बरं. वाईट, हे दुष्ट आत्मेच आहेत आणि हे आम्हाला पिडण्यासाठीच आलेले आहेत. पण जेव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो, आम्हाला कृपेचं दान मिळतं आणि ते दुष्ट आत्मे निघून जातात. ते दुष्ट आत्मे ते. म्हणून देवाच्या अधीन राहा, सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाच्या अधीन राहूनच आम्ही ते दुष्ट आत्म्यांना अडवू शकतो. येऊ नको माझ्या जीवनात, येऊ नको माझ्या घरात, येऊ नको माझ्या लेकरांच्या जवळ, माझी परिस्थितीला हात लावू नको. मी माझ्या देवाच्या कृपेमध्ये आहे. कारण तो त्याला त्याच्यापासून आम्हाला कृपेवर कृपा मिळालेली आहे. एका वचनात दिले योहान शुभवर्तमान 1 अध्यायामध्ये, येशूच्या पूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली आहे आणि ही कृपाच आम्हाला आशीर्वादित करते. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. धन्यवाद येशू. खरोखर देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जनास कृपेचं दान देतो.
प्रभू येशू, आज आम्ही सर्वजण नम्र होऊन तुझ्या पायाजवळ आलो. तुझं वचन आम्ही ऐकलं प्रभू. धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद दे बाप्पा, धन्यवाद परमेश्वर. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्हाला परमेश्वर तू एकत्र केलं. आज आम्हाला परमेश्वर तू दे बाप्पा आशीर्वाद दिला, तुझ्या कृपेमध्ये घेतलं. आज तिथं बसलेल्या प्रभू हर एक लोकांच्या विरोधात मी दुष्टाच्या, सैतानाच्या युक्त्या आणि योजना प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावामध्ये बांधते, तोडते आणि नाश करते. हे देवाची लेकरं आहेत, हे देवाजवळ राहणारे लोक आहेत आणि ते सुरक्षित आहेत. कारण देव म्हणतो, कोंबडी जशी पिल्लांना पंखाखाली घेते तसं मी माझ्या लेकरांना पंखाखाली घेतो आणि ते सुरक्षित राहतात. येशूच्या नावामध्ये परमेश्वर यांच्या विरोधात दुष्टाच्या युक्त योजना मी नाश करते प्रभू. सर्व आजार नाश करते प्रभू, सर्व निराशा नाश करते प्रभू. तुझ्या लेकरांच्या इच्छा पूर्ण कर. त्यांच्या प्रार्थना ऐक प्रभू, त्यांच्या प्रार्थना ऐक प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. देवा तू ये ना, हाक माझी ऐकना. देवा तू ये ना, हाक माझी ऐकना. तुझाच देवा आसरा, कुणीच नाही तुझ्या सारखा. तुझाच देवा आसरा, कुणीच नाही तुझ्या सारखा. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास. सांभाळशी मजला, सांभाळशी मजला. जग हे सारे स्वार्थी रे, कुणीच नाही ते गुणाचे. मजला साथ देई, पडत असता हात देई. तूच मजला साथ देई, पडत असता हात देई. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास. सांभाळशी मजला, सांभाळशी मजला. जीवन हे जीवन माझे तुला समर्पित, गीत माझे तुलाच अर्पित. गीत तू संगीत, तूच असशी अंतरित. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सांभाळशी मजला, हो सांभाळशी मजला. एक जोरदार टाळी प्रभू. धन्यवाद, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दिला, तुझ्या लेकरांच्या